अशा प्रकारचे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, त्यानंतर येणाऱ्या घंटीच्या चिन्हावर प्रेस करा आणि 3 पर्यायापैकी AWL ऑल या पर्यायाची निवड करा, म्हणजे आम्ही अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहता येईल। विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी तुमचं या चॅनलवरती स्वागत आहे। आजपासून आपण नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षेसाठी जे अतिशय अवघड मानलं जातं म्हणजे तो विषय गणित याला सुरुवात करत आहोत। खूप विद्यार्थ्यांची मागणी अशी होती की गणित विषय लवकरात लवकर सुरू करावा, त्यामुळे आता गणित विषय सुरू झालेला आहे। बुद्धिमत्तेचे 2 प्रकरणं झालेले आहेत। जवळपास 120 पेक्षा जास्त सराव प्रश्न आपण या ठिकाणी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तुम्ही प्रत्येक व्हिडिओ पहा, कारण बुद्धिमत्तेला 50 गुण आहेत आणि गणित विषय अवघड असतो, त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी कमी गुण मिळतात। तर तुमचा या ठिकाणी फायदा व्हावा हाच आमचा उद्देश आहे। आजपासून आपण गणित विषयाला सुरुवात करत आहोत, त्यामुळे तुम्ही फक्त एक करा, वही आणि पेन घेऊन बसा। महत्त्वाचे मुद्दे असतील ते वहीत लिहून काढा, वाटल्यास व्हिडिओला पॉज करा, तुमचं लिहून झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओ प्ले करा, जेणेकरून महत्त्वाचे पॉईंट्स तुम्हाला त्या ठिकाणी एका ठिकाणी मिळतील वहीमध्ये, किंवा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता। पण माझं म्हणणं असं आहे की वहीतच लिहून घ्या, नंतर मोबाईलमध्ये ते शोधायची गरज पडणार नाही। आज आपण प्रकरण पहिले, संख्या आणि संख्या पद्धती, अतिशय महत्त्वाचा धडा आहे। या घटकावर प्रश्न विचारलेलेच असतात प्रश्नपत्रिकेमध्ये। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, मध्ये स्किप करू नका, कारण ही संधी तुम्हाला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही। तुमचा मोबाईल म्हणजे तुमचं यश आज तुमच्या हातात आहे, कारण त्याच मोबाईलवरती तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आम्ही करत आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे। जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर काळजीपूर्वक अभ्यास करा, विनाकारण टाइमपास म्हणून व्हिडिओ बघू नका। सुरुवातीलाच सांगतो, बघायचं असेल तर शेवटपर्यंत पहा, तुम्हाला नवनवीन गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळतील, भरपूर सराव होईल आणि तुमचं स्वप्न नक्की साकार होईल। चला तर मग सुरुवात करू। आज आपण सुरुवात करू स्थानिक किंमत व दर्शनी किंमत या भागापासून। पहिला पॉईंट आहे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण संख्या मोजत असताना आपण एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, त्याच्यानंतर लक्ष, मग दशलक्ष, नंतर येतं कोटी, मग दशकोटी। ठीक आहे, इथपर्यंत केलं तरी पुरेसं आहे, कारण नवोदयाच्यापेक्षा मोठी संख्या कधीच विचारलेली नाही आतापर्यंत आणि विचारणारही नाही। त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही पाठच करून ठेवा, आणि हे पाठ करत असताना तुम्हाला ह्या बाजूनं पाठ करायचे, उजव्या हाताकडून डावीकडे। एकक, दशक, शतक, हजार, नंतर येतं दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी। हे पाठच करायचं आहे तुम्हाला, त्याशिवाय तुम्हाला ह्या घटकाला मार्क्स मिळणारच नाही आहेत। आणि हे तुम्ही इयत्ता 4थी किंवा 3रीला पाठ केलंच असेल, पण ज्यांनी केलं नाही त्यांच्यासाठी सांगतो, हे तुम्ही पाठ करा, कारण हा जवळपास पूर्ण धडा ह्या एकाच घटकावर आधारित आहे की एकक, दशक, शतक तुम्ही कसं पाठ करता। जर तुम्ही सेमीला असाल, इंग्लिश मिडियमला असाल, तर तुम्ही युनिट, टेन्स, 100 हे पाठ करू शकता, आणि जर तुम्ही मराठी माध्यमातून परीक्षा देणार असाल तर तुम्हाला हे पाठ करावं लागेल। आणि इंग्रजी आणि मराठी काय फक्त भाषेचा फरक आहे, बाकी काही बदलत नाही आहे। आता आपण वळूया पुढच्या घटकाकडे। मग आता सगळ्यात शेवटी संख्येचा येतो एकक, मग येतो दशक, मग येतो शतक, असं करत करत आपण ह्या बाजूला जात असतो। मग आता बघा, या ठिकाणी आपल्याला काय आजचा अभ्यासाचा मुद्दा आहे की स्थानिक किंमत। सगळ्यात आधी स्थानिक किंमत पाहू। समजा मी तुमच्या समोर एक संख्या लिहिली 9375, ठीक आहे, ही संख्या आहे। मग या संख्येची स्थानिक, आपल्याला प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत, स्थान म्हणजे काय, हे जे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार हे जे आहेत हे स्थान आहेत, स्थान म्हणजे ठिकाण। मग 5 हे कोणत्या स्थानी आहे, तर 5 हे एकक स्थानी आहे, म्हणून 5ची स्थानिक किंमत किती येणार आहे, 5च येणार आहे। 7ची स्थानिक किंमत
7 हे दशक स्थानी आहेत आणि 7 दशक 70. तसं 3 हे कोणत्या स्थानी आहे? 3 हे शतक स्थानी आहेत. म्हणून 3ची किती येणार आहे स्थानिक किंमत? 3 शतक म्हणजे 300. तसं 9 हे हजारव्या स्थानी आहेत म्हणजे 9ची स्थानिक किंमत येणार आहे 9000. बरोबर. आता आपण स्थानिक किंमत आपल्या लक्षात आली. आता आपल्याला बघायची आहे की दर्शनी किंमत. संख्या आपण तीच ठेवू. बघा 9375. आता दर्शनी किमतीचा जर विचार केला आपण, दर्शनी किमतीचा विचार केला, ही दर्शनी किंमत आपण काढतोय. आता 5 ची दर्शनी किंमत किती असेल बरं? दर्शन म्हणजे या शब्दाचा तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल. दर्शन म्हणजे दिसणे. आपण परमेश्वराचं दर्शन घेतो मंदिरात जाऊन, घरात फोटो पुढे, मूर्तीसमोर. तर समजा तुम्ही गणपतीचं दर्शन घेताय, तर तुम्हाला गणपतीचं दर्शन घेत असताना फक्त गणपतीच दिसेल. तुम्हाला तिथं मारुती, महादेव वगैरे दिसणार नाहीत. थोडक्यात उदाहरण सांगतो आपल्या व्यवहारातलं. मग दर्शन म्हणजे दिसणे. दर्शन म्हणजे दिसणे. मग दर्शनी किंमत म्हणजे जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते. मग तुम्हाला हे जे 5 आहे ते 5च्या ऐवजी 7, 8, 9, 10 काही दिसतंय का? नाही. मग 5ची दर्शनी किंमत झाली 5. 7. 7ची दर्शनी किंमत काय येते? 7च. कारण तुम्हाला हे कोणत्या स्थानी आहे हे विचारात घ्यायचं नाहीये. त्याचं फक्त तुम्हाला जो अंक दिसतो, जी संख्या दिसते तीच तिची दर्शनी किंमत असते. मग 3ची दर्शनी किंमत किती येईल? 3च. 9ची दर्शनी किंमत किती येईल? 9च. हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत हा मुद्दा तुमचा पक्का झाला. त्याच्यासाठी हे एकक दशक शतक तुम्हाला पाठ करावं लागेल स्थानिक किमतीसाठी. आणि दर्शनी किमतीसाठी तुम्हाला जो अंक दिसतो तीच त्याची दर्शनी किंमत असते. तुम्हाला एकक दशक शतक काहीच भानगडीत पडायचं नाही. आता आपण वळूया पुढच्या मुद्द्याकडे. ह्या संख्या आहेत, ह्या संख्यांचे आपल्याला प्रकार या ठिकाणी बघायचे आहेत. आता सगळ्यात आधी आपण प्रकार बघणार आहोत समसंख्या. समसंख्या म्हणजे काय? 2ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या. 2ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या या काय असतात? समसंख्या असतात. त्याचबरोबर ज्या संख्येच्या एकक स्थानी, आपल्याला एकक स्थान तर लक्षात आलं ना. एकक स्थानी काय असतं? एक तर 0 असतो किंवा 2 असतात किंवा 4 असतात किंवा 6 किंवा 8. यापैकी कोणताही एक अंक एकक स्थानी असला की ती कोणती संख्या असते? समसंख्या असते. आता विषम संख्या. विषम संख्या म्हणजे काय? जी समसंख्या नाही ती विषम संख्या, असं आपल्याला समजायला काही हरकत नाहीये. बघूया विषम संख्या. ही विषम संख्या. आता विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2ने भागले तर बाकी 1 उरते. 2ने भाग दिल्यावर बाकी 1 उरतं. किंवा ज्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे नसले की ती विषम संख्या मानायची. म्हणजे विषम संख्येच्या एकक स्थानी काय असणार? एक तर 1 असेल, 3 असतील, 5, 7 किंवा 9 हे एकक स्थानी असतील. तीच आपण काय मानायची? विषम संख्या मानायची. आता आपण वळूया मूळ संख्येकडे. आता ही गोष्ट मात्र तुम्हाला काळजीपूर्वक अभ्यासावी लागेल. मूळ संख्या कशाला म्हणायचं? आता मूळ संख्या शोधत असताना एक गोष्ट लक्षात घ्या. ती गोष्ट आपण पुढे शिकणारच आहोत. सामायिक अवयव जे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला लक्षात आले पाहिजेत. आता मूळ संख्या म्हणजे शॉर्टकटमध्ये सांगतो, जी संख्या स्वतःच्याच पाड्यात आहे, फक्त दुसऱ्या कोणाच्याच पाड्यात नाही, त्या सगळ्या मूळ संख्या धरायच्या. लक्षात येतंय? लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत. जी संख्या फक्त स्वतःच्या पाड्यात आहे, दुसऱ्या कोणत्याच पाड्यात नाही, ती मूळ संख्या. आणि संयुक्त संख्येचं पण तसंच आहे. जी मूळ नाही ती संयुक्त मानायची. बघा, स्वतःच्या पाड्यात असलेली फक्त
ती मूळ संख्या असते आणि स्वतःबरोबर इतरांच्या पाड्यात असणारी ती संयुक्त संख्या असते. मग आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं पहा. हे पहा, आता आपण 2 ते 100 धरू. आता ते 1 का धरला नाही त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत. 2 ते 100 पर्यंत मूळ संख्या काय काय आहेत. मग 2 पासून 10 पर्यंतचा जर विचार केला तर 2, 3, 5 आणि 7 ह्या मूळ संख्या आहेत. 11 पासून 20 पर्यंतचा विचार केला 11, 13, 17, 19. 21 पासून 30 पर्यंत 23, 29. 31 पासून 40 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 31 आणि 37. तसंच या ठिकाणी 41 ते 50 विचार केला तर 41, 43 आणि 47 या मूळ संख्या आहेत. 51 ते 60 असा विचार जर केला तर 53 आणि 59 ह्या मूळ संख्या आहेत. 61 ते 70चा विचार केला तर 61 आणि 67 या मूळ संख्या आहेत. 71 ते 80चा विचार केला तर 71, 73, 79 या मूळ संख्या आहेत. आणि 81 ते 90चा विचार केला तर 83 आणि 89 ह्या मूळ संख्या आहेत. आणि 91 ते 100चा विचार केला तर फक्त एकमेव 97 ही मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे जी कोणाच्याही पाढ्यात नाही ती. बघा 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण पुन्हा एकदा बघू. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, त्यानंतर 83, 89 आणि 97. मग ह्या सगळ्या संख्या ज्या आहेत 1 ते 100 पर्यंतच्या तर त्या मूळ संख्या किती आहेत. त्या मूळ संख्या आहेत एकूण 25 आणि संयुक्त संख्या ज्या आहेत त्या आहेत 74. मग ह्या दोघांची बेरीज जर केली तर ती 99च भरते. आणि 1 ते 100 पर्यंत या ठिकाणी दिलंय म्हणजे हा जो 1 आहे हा मूळही नाही आणि संयुक्तही नाही. हा जो 1 आहे हा मूळही नाही आणि संयुक्तही नाही. म्हणून आपण 2 ते 100 त्या संख्या बघितल्या होत्या त्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि लक्षात ठेवा 1 ही मूळ संख्या आणि संयुक्त संख्या दोन्हीही नाही. मग आपली एक गोष्ट अशी पण लक्षात येते या ठिकाणी 2 हे जे 2 आहेत ही एकमेव मूळ संख्या अशी आहे की जी सम आहे आणि सर्वात लहान मूळ संख्या म्हणजे 2. एवढं लक्षात ठेवा. आणि बाकीच्या सगळ्या मूळ संख्या ज्या आहेत त्या विषम आहेत म्हणजे त्या कोणाच्याच पाड्यात नाही आहेत अशा मूळ संख्या आहेत. आणि संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ नाहीत अशा संख्या म्हणजे संयुक्त संख्या. 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 ते 100 किंवा 2 पासून 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 25 आणि संयुक्त संख्या आहेत 74. यांची बेरीज होते 99. आणि 1 ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही. आता आपण पुढच्या पॉईंटकडे वळू. आता जोड मूळ संख्या कशाला म्हणायचं, सहमूळ संख्या कशाला म्हणायचं. आता मूळ संख्या आपल्या लक्षात आल्या. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या पण आपण बघितल्या. आता जोड मूळ संख्यांचं आपण एक उदाहरण घेऊ. 3 आणि 5 ह्या 2 मूळ संख्या आहेत. मग त्या एकमेकांच्या जोडून आलेल्या आहेत. मग जोडून आलेल्या आहेत म्हणजे काय, दोघांमध्ये फक्त 4 हा एकच अंक आहे. म्हणजे अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये दुसरी एक संख्या असते किंवा दोघांमधला फरक हा 2 असतो. फरक म्हणजे वजाबाकी. दोघांमधला फरक हा किती असतो, 2 असतो. किंवा दोघांच्या मध्ये कुठलीही एक संख्या असते. आपण दुसरं जर उदाहरण बघितलं तर बघा, आणखी एक उदाहरण घेऊ आपण. 11, 13. आता हे दुसरं उदाहरण. आता 11 आणि 13 या दोघांच्या मध्ये 12 आहेत, बरोबर. म्हणजे कोणतीही एक संख्या आहे. आणि हा फरक जर पाहिला तर फरक किती येतो, दोघांमध्ये 2 आला पाहिजे. म्हणजे 13तून 11 गेले 2 उरतात, बरोबर.
म्हणजे हे एक उदाहरण झालं. आपण आणखी एक उदाहरण घेऊ जोडमूळ संख्येचं. 29, 31. आता तुम्ही मूळ संख्या जर पाठ केल्या असतील तर तुम्हाला लगेच लक्षात येईल जोडमूळ संख्या शोधून काढायला. दोघांमध्ये एक संख्या आहे फक्त 30. 29, 30, 31. एक संख्या आहे किंवा फरक किती पाहिजे? 2 पाहिजे. म्हणजे 31 मधून 29 गेले तर फरक किती उरतो? 2. म्हणजे ही पण जोडमूळ संख्यांची जोडी आहे. मग परीक्षेमध्ये प्रश्न देतात की खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी आहे किंवा नाही ते आपल्याला शोधायचं असतं. ठीक आहे, जोडमूळ संख्या आपल्याला कळाल्या. आता पुढचा जो पॉईंट आहे तो आहे सहमूळ संख्या. सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं? की अशा संख्या ज्यांचा सामायिक विभाजक हा 1 असतो. सामायिक विभाजक म्हणजे त्या दोन संख्यांना 1 शिवाय कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. समजा आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरण घेतलं की आपल्या ते पॉईंट लगेच लक्षात येतो. 3 आणि 8. आता 8 ही मूळ संख्या नाहीये, पण सहमूळ संख्यांचा विचार करता सामायिक विभाजक जो आहे तो 1 असला पाहिजे. म्हणजे ती जो सहमूळ संख्यामध्ये येते. 8 जरी मूळ संख्या नसली तरी ती सहमूळ संख्येत येते, कारण सामायिक विभाजक हा फक्त 1 आहे. मग सामायिक विभाजक म्हणजे ज्याला फक्त 3 आणि 8 या दोन्ही संख्यांना 1नेच भाग जातो. 1ने सगळ्यांनाच भाग जातो. 3 आणि 8 यांना फक्त 1ने भाग जातो. 3ने 3ला जातो पण 8ला जात नाही. 2ने 8ला जातो पण 3ला जात नाही. पण एकमेव संख्या अशी आहे 1 फक्त 1नेच भाग जात असेल तर ती जोडी असते सहमूळ संख्यांची. आपण आणखी एक उदाहरण बघू. 4 व 9 यांचा विचार केला तर त्यांना फक्त 1नेच भाग जातो. किंवा 11, 15 यांना पण फक्त 1नेच भाग जातो. म्हणजे त्यांचा सामायिक विभाजक हा 1 आहे. अशी जोडी, अशा दोन संख्यांची जोडी म्हणजे सहमूळ संख्या. एवढंच आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं. लगतची किंवा जवळची संख्या विचारली तर लगतची म्हणजेच जवळची. काही शब्द असतात लगतची, निकटची, सन्निकटता, असे अवघड शब्द मुद्दामून टाकलेले असतात, पण त्यांचा अर्थ होतो जवळची. परीक्षेत ते येणारच आहेत. आता आपण वळूया पुढच्या पॉईंटकडे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे कारण विषय थोडा अवघड आहे. जास्त स्पष्टीकरण द्यावं लागतं, तुम्हाला ते समजलं पाहिजे म्हणून. आता सूचनेनुसार संख्या तयार करणे. मग या ठिकाणी सूचना दिलेली असते. आता एक गोष्ट लक्षात घ्या, लहान संख्या सर्वात लहान जिला काहीतरी किंमत आहे. आता 0 तर आहेच, 0 नंतर येतो 1. एक अंकी जर सगळ्यात लहान संख्या आहे तर 0 त्यानंतर येतो 1. आणि मोठी संख्या जर विचारलं, एक अंकी म्हणतोय मी, ती आहे 9. पण आपण जर लहान, सर्वात लहान 2 अंकी संख्याचा विचार केला तर आपण 0, 1 लिहू शकत नाही. ते उत्तर आपलं काय होईल? चुकून जाईल. मग आपल्याला ते उत्तर आपल्याला 10 असं लिहावं लागेल. बरोबर आहे, 10 उत्तर लिहावं लागेल. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या जर विचारायची असेल तर आपल्याला ती 99 लिहावी लागेल. आपण 3 अंकी संख्यांचा विचार करू. लहानात लहान 3 अंकी संख्या किती येईल मग? 100. 111 नाही येणार, कारण 1 नंतर 2 शून्य दिले 3 अंकी संख्या होते. आणि मोठ्यात मोठी 3 अंकी जर केली तर आपल्याला फक्त तो अंक 3 वेळा लिहायचा आहे. मग 4 अंकी संख्या बनवू आपण. लहानात लहान 4 अंकी संख्या येते 1000 आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या येते 9999. तर अशा प्रकारे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या आपल्याला बनवता येते. आता आपण बघू दिलेले अंक वापरून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची. आता या ठिकाणी अंक दिलेले आहेत पहा, 5, 3, 8 आणि 9. मग हे अंक वापरून आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या बनवायची. अंक 4 आहेत
आणि 4 अंकीच बनवायची सांगितलेली आहे. मग अशा वेळेस काय करायचं, लहानात लहान संख्या बनवताना सगळ्यात लहान अंक अगोदर लिहायचा. आता याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे, हे 3 आहेत, म्हणून सुरुवातीला लिहायचे 3. त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत 5, त्याच्यापेक्षा थोडेसे मोठे आहेत 8 आणि सर्वात मोठा अंक जो आहे तो शेवटी लिहायचा. ही झाली लहानात लहान संख्या. ठीक आहे. आता मोठ्यात मोठी संख्या बनवायची हेच अंक वापरून. मग मोठ्यात मोठी बनवताना ही जी संख्या आहे याच्या उलट चालायचं आपल्याला, म्हणजे उजवीकडून डावीकडे लिहायची. म्हणजे 9 मोठा अंक सगळ्यात आधी, त्यानंतर छोटा येतो 8, त्यानंतर छोटा येतो 5 आणि सगळ्यात छोटा येतो 3. अशी मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे. आलं लक्षात? लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या कशी वापरायची, दिलेले अंक वापरून. पण जर आपल्याला 0 दिला असेल, बघा आपण पुढच्या पेजवर बघू, अंक देत असताना जर आपल्याला 0 दिला मध्येच आणि ते अंक वापरून आपल्याला संख्या बनवायला सांगितली, समजा अंक दिले 7, 8, 5 आणि 0, हे अंक वापरून आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे, 4 अंकीच बनवायची. मग लहानात लहान संख्या, आता आपण सगळ्यात लहान 0 आणि आपल्याला 4 अंकी बनवायची. 0 जर सुरुवातीला लिहिला तर ती संख्या 3 अंकीच होईल. बघू आपण लिहून, 0, 5, 7 आणि 8. 0 सगळ्यात लहान, त्याच्यापेक्षा मोठे 5, त्याच्यापेक्षा मोठे 7 आणि सगळ्यात मोठे 8. पण ही संख्या होते 578 आणि ती 3च अंकी झाली. म्हणून आपल्याला 0 सुरुवातीला न घेता 0पेक्षा मोठा अंक कोण आहे, 5, आणि मग 0 2 नंबरला लिहायचा आहे. आणि मग 5 पेक्षा मोठा होता 7 आणि सर्वात मोठा होता 8, मग ते सगळ्यात शेवटी लिहायचं. आले लक्षात? 0 सुरुवातीला लिहायचा नाही, कारण 4 अंकी बनवायची. मग 0 जर सुरुवातीला 3च अंकी होईल. ठीक आहे. आता आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मग मोठ्यात मोठा अंक ह्या बाजूकडून उजवीकडून डावीकडे लिहायची लहान संख्या, तर मोठी संख्या तयार होते. सगळ्यात मोठे आहेत 8, नंतर आहेत 7. पण या ठिकाणी मात्र हा 0 आल्यामुळे आपल्याला थोडासा नियम बदलावा लागेल. मग आपल्याला 0च्या ऐवजी 5 लिहावं लागतील, मग 0 लिहावं लागेल. आता आपण जर अशी संख्या लिहिली असती 0 आधी लिहून क्रमाने, तर मग सांगा बरं मोठी संख्या कोणती येते? हीच मोठी येते. मग हे उत्तर आपलं काय होतं, चुकतं. मग लहानातून मोठ्याकडे जाताना लहानात लहान संख्या लिहिताना लहान अंक सुरुवातीला आणि 0 आला तर तो 2 नंबरला लिहायचा, आणि मोठ्यात मोठी संख्या लिहिताना 0 सगळ्यात शेवटी लिहायचा. एवढं लक्षात ठेवा. आता बघा, कधी कधी काय होतं माहिती आहे का, अंक देतात कमी आणि संख्या जास्त अंकी विचारलेली असते. समजा 3, 5 आणि 0 3च अंक दिलेत आणि त्यांच्यापासून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या बनवायला सांगितली. किती? 5 अंकी संख्या बनवा. मग लहानात लहान म्हणजे सगळ्यात लहान कोणती बनवू शकते, ती, आणि मोठ्यात मोठी कोणती बनवू शकते, ती. मग या ठिकाणी जर विचार केला तर अंक आहेत 3 आणि बनवायची किती अंकी आहे, 5 अंकी आहे. प्रश्न पडतो ना. अशा वेळेस काय करायचं, लहानात लहान संख्या बनवताना किती अंक कमी पडत आहेत, 2 अंक कमी पडत आहेत 5 अंकीसाठी. अंक 3 आणि 5 अंकी विचारायचे म्हणजे 2 कमी पडत आहेत ना. मग लहानात लहान बनवताना लहान अंक 2 वेळा वाढवायचा आणि मोठ्यात मोठी बनवताना मोठा अंक 2 वेळा वाढवायचा. झाली 5 अंकी संख्या. बघा, लहानात लहान अंक आहे 0, सुरुवातीला लिहून चालत नाही ना. मग 0पेक्षा थोडा मोठा आहे 3 सुरुवातीला लिहा, आणि 0 एकदा आहे, सगळ्यात लहान 0 आहे, म्हणून तो आपल्याला आणखी 2 वेळा वाढवायचा आहे. म्हणजे 0 एकूण किती वेळा लिहावं लागेल, एकदा दिलाय आणि आणखी 2 वेळा तो वाढवायचा आहे. झालं. शेवटी 5 लिहून टाकायची. झाली 5 अंकी लहानात लहान संख्या. आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मग सगळ्यात मोठा अंक सुरुवातीला लिहायचा आहे आणि तोच अंक आपल्याला आणखी जास्त वेळा लिहायचा, कारण मोठी संख्या बनवतोय ना आपण. मग आणखी 2 वेळा तो वाढवावा लागेल आणि मग 5 पेक्षा लहान होते 3 आणि सर्वात लहान होता 0. झाली संख्या तयार, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी. आणखी असे काही अंक घ्या आणि भरपूर सराव करा.
अडचणी आल्यास तुम्ही मला कमेंट करून सुद्धा विचारू शकता। आता आपण वळूया पुढच्या पॉईंटकडे। आणखी एक उदाहरण घ्यायचं का? ठीक आहे, आपण एक उदाहरण घेऊ। 802 किंवा 802 हे अंक दिलेले आहेत आणि ह्या अंकापासून आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची। वही पेन आहे ना जवळ? चला सुरू करा, व्हिडिओला पॉज करून ठेवा। बघा, आता लहान संख्या बनवायची आणि 5 अंकी बनवायची, मोठी सुद्धा आपल्याला 5 अंकीच बनवायची। मग लहान संख्या बनवताना सुरुवातीला आपल्याला 0 सुरुवातीला लिहून चालेल का? नाही, मग 0 पेक्षा थोडे मोठे आहेत 2। आता अंक आहेत 3, मग आपल्याला आणखी 2 अंकाची गरज पडते। मग 0 एकदा लिहिला आहे तोच, आणि तोच आणखी 2 वेळा वाढवायचा, ठीक आहे, आणि शेवटी लिहायचा मोठा अंक। झाली 5 अंकी लहानात लहान संख्या। हेच काय करायचं आहे आपल्याला, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहिताना करायचं आहे। म्हणजे मोठा अंक लिहायचा 8 आणि 8 आणखी 2 वेळा जास्त वेळा लिहायचा, म्हणजे हे 8 8, त्याच्यानंतर आणखी लहान येतात 2 आणि सर्वात लहान आहे 0। झाली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, काहीच अवघड नाही। मग आपल्याला असं लक्षात येतं की एकूण, आता एकूण एक अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत, 3 अंकी किती आहेत त्या शोधायच्या। इथं आपण लहान, इथं आपण मोठी घेऊ, ठीक आहे, लहान आणि मोठी या ठिकाणी आपण लिहू। थोडं फास्ट लिहितोय कारण आता आपण बघू 1 अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत, 3 अंकी किती आहेत, 4 अंकी किती आहेत ते बघू। आता आपण 1 अंकी संख्या किती आहेत, 10, 0 पासून 9 पर्यंत। मग 2 अंकी किती आहेत, 90, 10 पासून 99 पर्यंत। 3 अंकी किती आहेत, 3 अंकी संख्या त्या आहेत 900, 100 पासून 999 पर्यंत। मग 4 अंकी संख्या किती आहेत, फक्त 9000, एक शून्य वाढवायचा, 9000। मग 5 अंकी 90000 असं लक्षात येतं। आता पुढे आपण बघू, हे लक्षात आलंय, 10 90 9000, 9 नंतर एक शून्य वाढवायचा फक्त। बघा, आता या घटकाचा जो आहे आजचा शेवटचा पॉईंट आपण बघू की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहित असताना 0 ते 9 हे अंक किती वेळा वापरतात। 1 ते 100 पर्यंत शून्य किती वेळा येतो, 1 किती वेळा येतो, आणि इतर सगळे अंक किती वेळा येतात ते आपल्याला बघायचं आहे। मग 0 येतो 11 वेळा। कुठे येतो तो पहा, 10 ला येतो, 20 ला येतो, 30 ला, 40 ला, 50 ला, 60 ला, 70 ला, 80 ला, 90 ला आणि 100 ला तो 2 वेळा आलेला आहे। 1 हा अंक सगळ्यात जास्त येतो 21 वेळा। 1 नंतर 10, 11 ला 2 वेळा आहे, 12 ला एकदा आहे, 13 ला आहे, 14 ला आहे, 15 ला आहे, असं मोजत मोजत तुम्ही 100 पर्यंत जा, 21 वेळा तुम्हाला आढळून येईल। आणि तर सगळे अंक म्हणजे काय, 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे सगळे अंक 20 वेळा येतात। हे लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, इम्पॉर्टंटली तुम्ही त्याला पाठच करायचं आहे। 0 11 वेळा, 1 21 वेळा आणि बाकीचे सगळे अंक येतात 20 वेळा। जर त्यांनी असा प्रश्न केला की 10 ते 99 पर्यंत किंवा 20 ते 100 पर्यंत, तर ते तुम्हाला अगोदरचे त्याच्यातून मायनस करावं लागतील, एवढं मात्र लक्षात ठेवा। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नमुना प्रश्न बघणार आहोत, त्यानंतर स्वाध्यायाचे प्रश्न सोडवणार आहोत आणि प्रत्येक प्रश्न हा नवीन काहीतरी शिकवायला जातो आपल्याला आणि ते शिकलंच पाहिजे।
परीक्षेमध्ये असेच नवनवीन प्रश्न येतात आणि आपल्याला मार्क्स मिळवता येतात. भरपूर तयारी करा, भरपूर सराव करा, कारण ही संधी तुम्हाला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही आहे. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.